देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोही। ये रती माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान। अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे। ये रती माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान। तुका म्हणी एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे। ये रती माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान। विठ्ठल विठ्ठल आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोही। ये रती माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला भंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ संत भूषण देवमान्य जगदमान्य श्रीमंत संत श्रेष्ठ वैराग्याचे महामेरू जिजाई रमण पाषांड दूषण हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवरायांचे धर्मगुरु जगद्गुरु श्री संत तुकोबराय यांचा 4 चरणाचा गोड जीवनामध्ये भगवान परमात्मा आपलासा का करायचा, तो आपलासा केल्यानंतर काय फायदा होणार आहे याचं चिंतन सांगणारा भंग सेवे करता निवडला विठ्ठल। अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय गोड सांगताय आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे। जीवनामध्ये एक भगवान परमात्मा असा आपलासा असावा, एक देव आपलासा असावा, एक जगाचा जगदीश्वर भगवान परमात्मा आपलासा असावा। मग काहींनी विचारलं महाराज त्या देवाला आपलंसं केल्यानंतर काय फायदा काय आहे? तुकोबराय म्हणतात तुम्ही ज्या सुखासाठी धडपड करताय हे सुख तुम्हाला संसारामध्ये मिळणार नाही, हे सुख तुम्हाला पळून मिळणार नाही। उठल्यापासून सकाळपर्यंत झोपेपर्यंत, सकाळपासून संध्याकाळपर्यंत, दिवसापासून रात्रीपर्यंत, उजेडापासून अंधारापर्यंत, जन्मल्यापासून मरेपर्यंत, बालपणापासून म्हातारपणापर्यंत, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत, इहलोकापासून परलोकापर्यंत प्रत्येकाला अपेक्षा एकाच गोष्टीची आहे, ती म्हणजे कशाची? कांद्याच्या उळ्याची। कशाची? सुखाची। अपेक्षा कशाची आहे? सुखाची। मग सुखासाठी तुम्ही आम्ही सर्वजण अट्टहास करत असताना हे सुख जर आम्हाला मानवी जीवन जगत असताना संसारामध्ये मिळत नाही त्यावेळेला तुकोबराय म्हणतात देवाशिवाय पर्याय नाही। मग तुम्हाला काय करावं लागेल? आपुला तो एक देव करुणी घ्यावा, एक देव आपलासा केला की तेने विन त्याच्याशिवाय, त्याच्या विना जीवा सुख नोहे, त्याच्याशिवाय जीवाला सुख नाही। मग काही जण म्हटले काय गरज आहे तुमच्या एकट्या देवाची? तो एकटा देव काय करणार आहे? एवढा मोठा परिवार आहे आमचा, एवढा मोठा गोतावळा आहे आमचा, मग तुमच्या एका देवाला आपलंसं करण्याची काय गरज आहे? आमच्या परिवारालाच आम्ही आपलंसं केलं तर काय बिघडणार आहे? आमच्या नातेवाईकांनाच आम्ही आपलंसं केलं तर काय बिघडणार आहे? महाराज म्हणतात नाही नाही, ये रती माईके दुःखाची जनिती। ज्यांना तुम्ही आपलंसं करण्याचा विचार करताय ना ते जन्म देणारे कशाला? दुःखाला। मुळात ते दुःख रूप आहे आणि जे मुळातच दुःख रूप आहे ते फळात काय गोड असतील का? जे मुळात दुःख रूप आहे ते फळात गोड नाही। ज्याचं बियाणं नाशिवंत आहे ते शाश्वत असू शकत नाही, मग हे बीजच नाशिवंत असल्यामुळे हे सुख देऊ शकत नाही। ये रती माईके दुःखाची जनिती, दुःखाला जन्म देणारे आहेत म्हणून यांच्यापेक्षा आपुला तो म्हणून एक देव आपलासा करा। मग काही जण म्हटले का हो महाराज तुम्ही म्हणताय हे सगळे जण दुःखाला जन्म देणार आहे, कधीतरी जन्माला येतात, कधीतरी मरतात, कधीतरी जातात, कधीतरी उपजतात, हे जर दुःखाला कारणीभूत आहेत तर तुमचा जन्म, तुमचा देव जन्माला येतही नाही आणि मरतही नाही का? तुकोबराय म्हणतात नाही नाही, अहो तो अविनाशी आहे, त्याला जन्मही नाही आणि त्याला मरणही नाही। तो जय जय अविनाशी सब घटवासी व्यापक परमानंदा, तो अविनाशी आहे, त्याला नाश नाही। मग जो अविनाशी आहे, ज्याला नाश नाही, अशा अविनाशी देवाला आपलंसं करा, जो कधीच संपणार नाही, जो कधीच मरणार नाही, जो कधीच नाश पावणार नाही। तुकोबराय म्हणतात अविनाश करी आपुलिया ऐसे। मग अविनाशी देवाचंच लावी मना पिसे गोविंदाचे। पिसे म्हणजे वेड, मनाला वेड लावा। कुणाचं? गोविंदाचे, त्या देवाचे। एकदा देवाचे वेड लागले की मग मरण कधी येईल काय सांगता येतं? कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा, कधी मरावं लागेल हे सांगता येत नाही। आज बसलोय कीर्तनाला, उद्या राहू का नाही याचा तपास नाही। मग तुकोबराय म्हणतात मरण कधी येईल हे जर सांगता येत नाही, हे शाश्वत नाही, एक दिवस जायचंय, पण मरण सुद्धा असं असावं। तुका म्हणे का मरणेची सारे उत्तमची उरे कीर्ती मागी।
मरण सुद्धा आपली कीर्ती चांगलं शिल्लक ठेवून यावं असं मरण असावं की ते मरणाने म्हणजे एक लक्षात घ्या, देहाने जायचं प्रत्येकाला आहे, देहाने इथे कुणालाच राहता येत नाही. राजापासून रंकापर्यंत, रस्त्यावरच्या भिकाऱ्यापासून मंदिरातल्या भिकाऱ्यापर्यंत जायचं प्रत्येकाला आहे की नाही? तुम्हाला माहित नाही का, दोन प्रकारचे भिकारी असतात, एक मंदिराच्या बाहेर आणि एक मंदिराच्या आत. माहितीये का तुम्हाला? तुम्ही फक्त मंदिराच्या बाहेरचेच भिकारी पाहत असतील, पण मंदिराच्या आत सुद्धा भिकारी असतात. मंदिराच्या बाहेरचा भिकारी फक्त 10-5 रुपये मागतो, पण मंदिराच्या आत जाणारा भिकारी 10-5 लाख मागतो. भिकारी आहे की नाही? मग मंदिरातल्या भिकाऱ्यापासून मंदिराच्या बाहेरच्या भिकाऱ्यापर्यंत प्रत्येक जण जाणार आहे की नाही? जाणार आहे. मग मरत असताना या देहरूपाने कुणाला शिल्लक राहता येत नाही, हा देह कुणाला इथे ठेवता येत नाही, पण कीर्ती रूपाने मात्र शिल्लक राहता येतं चंद्र सूर्य असेपर्यंत. मग ही कीर्ती अशी असावी, कशी असावी? तुका म्हणे एका मरणेची सरे पण उत्तमची उरे, कीर्ती मागे देहाने जरी गेलो तरी कीर्तीने मात्र उत्तम मागे शिल्लक राहावं असं आपलं जीवन असावं. आणि हे जीवन असं तयार होण्यासाठी, हे जीवन घडण्यासाठी आपुला तो देव करुणी घ्यावा, मग तेने विन जीवा सुखनो हे विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा शरदिंदु समाकारी परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठनीलये सरस्वती नमोस्तुते जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदुचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरति प्रदेशं विदिन्द्रादि देवेस्तदस्तु यमानं समाधिस्तमूर्ति भजे ज्ञानदेवं मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्य रूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कैलासनाना शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भो दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी विठ्ठल विठ्ठल आपुला
तुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे ये रती माईके दुःखाची जणिती नाही आदि अंती अवसान. आपण सर्वजण पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत. इथे येण्याचं नेमकं काय कारण आहे अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. कैलासवासी गंगा भागीरथी सत्यभामाबाई बाबूराव खांडगे आजींना आपल्यामधून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. समस्त खांडगे परिवारानं आजींच्या ऋणातून उन्नातीत होण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न. त्यामध्ये आजींच्या पाश्चात असणाऱ्या आजींच्या पुत्री मुलगी कन्या सौभाग्यवती लीलाबाई शिवाजी जगताप, सौभाग्यवती विमल सुखदेव फरताळे, श्री संपत दगडू खांडगे, श्री आनंदा महादू खांडगे, श्री पोपट रामकृष्ण खांडगे, श्री एकनाथ दगडू खांडगे, श्री सुखदेव हरी खांडगे, श्री सोमनाथ शिवाजी जगताप, श्री धनंजय शिवाजी जगताप, श्री शिवाजी पुंडलिक जगताप, श्री सुखदेव लक्ष्मण फरताळे, श्री विश्वनाथ रामकृष्ण खांडगे, श्री कचरू मुरलीधर खांडगे, श्री रामचंद्र कारभारी खांडगे, श्री योगेश रामनाथ खांडगे, श्री शरद शिवाजी जगताप आणि श्री गोरख सुखदेव फरताळे. एवढा मोठा परिवार बघण्यासाठी आजीला भगवान परमात्म्याने आयुष्य सुद्धा भरभरून दिलं. भरभरून जगली आई नाही का. 100च्या पुढे गेली असेल ना. एवढा मोठा परिवार म्हटलं तर अंदाज नाही का. 100च्या पुढे भरभरून आयुष्य आजीला मिळालं. इमानदारीनं सांगा कोणाला गॅरंटी एवढ्या वयापर्यंत आपण जगू. त्यानं बोट वर करा. माझं अख्खं कीर्तनाचं पॉकेट त्याला. हाय गॅरंटी नाही ना. चला मग 10,000 रुपये द्या मला. हरली ना तुम्ही. गॅरंटी नाही. जळी बुडा बुडे देखता देखता जळी बुड बुडे देखता देखता जळी बुड बुडे देखता देखता जळी बुड बुडे देखता देखता जळी बुडा बुडे देखता देखता जळी बुडा बुडे देखता देखता दिसे नासी क्षणाला लागता दिसे नासी तैसा संसार पाहता पाहता तैसा संसार पाहता पाहता अंतकाळी हाताकाही नाही. कोपाराया सांगतात अरे बुडबुडा दिसतोय 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 दिसतोय. दिसणारा बुडबुडा पाहता पाहता नाहीसा होतो. अंतकाळी हाता काही नाही. अंतकाळी हाता काही नाही. तैसा हा संसार पाहता तैसा संसार पाहता पाहता. कसं जीवन आहे म्हटले बुडबुड्यासारखं आहे. बुडबुडा दिसतोय 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 आणि दिसणारा बुडबुडा अचानक डोळे बंद करावे उघडावे तेवढ्या वेळेमध्ये आई फुटून जातो. त्या पद्धतीनं माणसाचं जीवन आहे. पण आजीला मात्र भरभरून आयुष्य मिळालं नाही का. एवढा वर्ष आजी भरभरून जगल्या. एवढा मोठा गोतावळा एवढा गोड परिवार आजीने पाहिला. आणि हा परिवार म्हटला की या परिवाराच्या संदर्भाने सांगायचं ठरलं तर हा परिवार यांच्यावरती खरंच भगवंताची कृपा आहे. आई या लोकांना या परिवाराला माणसं जोडता येतात आणि जोडलेले माणसं टिकवता सुद्धा येतात. पहा तुम्ही काही लोकांना असं आहे माणसं जोडता येतात पण टिकवता येत नाही. काहींना टिकवता येतात पण जोडता येत नाही. काहींना जोडता येत नाही आणि टिकवता येत नाही. काही बाददारांना असं आहे
फक्त आणि फक्त ओनली अँड ओनली माणसं तोडता येतात, पण जोडता येत नाही. पहा तुम्ही, सहज बोलणी नाही ही तर नाही हो, बोलता बोलता दुसऱ्याला तोडणे, चांगले चांगले घर फोडणे अशी काहींची कला आहे. सहज बोलतात आई, सहज, तरी दुसऱ्याचं वाटोळ करतात. पण काही माणसं मात्र, काही कुटुंब अशी असतात की ज्यांच्यावर देवाची कृपा असते. या कुटुंबातल्या माणसांना माणसं जोडता पण येतात, जोडलेली माणसं टिकवता येतात. ही कला आहे बरं का, ही कला आहे, ही भगवंताची कृपा आहे. आणि ही कृपा या आपल्या सर्व परिवारावर आहे. फार जिव्हाळ्यानं जोडतात. आणि ह्या कुटुंबातली माणसं अशी आहे, नुसतं खांडगे कुटुंबच असं नाही, फरताळे कुटुंब असेल, जगताप कुटुंब असेल, आमचे कवडे भाऊंचं कुटुंब असेल, या सगळ्या परिवाराच्या संदर्भाने जर विचार केला ना, तर आतापर्यंत जेवढी सगळी नातेवाईक, जेवढे सगळे पाहुणे मंडळी भेटले, हे सगळे माणसं आई पैशापेक्षा माणसं जपतात, माणसं जपतात, माणसं जपतात. पूर्वीच्या काळी असं होतं, पैसा वापरला जायचा आणि माणसं जपली जायची. बरं का, पूर्वीच्या काळी पैसा वापरला जायचा, माणसं जपली जायची. आता माणसं वापरली जातात आणि पैसा जपला जातो. पण या परिवाराच्या दृष्टीने जर विचार केला, ऑब्झर्वेशन केलं, निरीक्षण केलं, तर हा परिवार मात्र माणसं जपण्यासाठी एक्सपर्ट आहे. माणसं जपण्यासाठी तयारीचा परिवार आहे हा माणसं जोडतोही परिवार आणि जोडलेली माणसं टिकवतोही. एवढा गोड स्वभाव या परिवाराच्या संदर्भाने सर्व कुटुंबियांचा. विठ्ठल विठ्ठल भरपूर जगले आई. जीवनाचे चढ उतार या सगळ्या गोष्टी आजीने पाहिल्या, कारण जीवन त्यालाच म्हणतात. या सगळ्या गोष्टी पाहत, या मुलांना सुसंस्कार देत, हे कुटुंब सांभाळत, आज 1 वर्षापूर्वी आजीने हा इहलोकीचा प्रवास सोडला आणि परलोकीचा प्रवास आजीचा सुरू झाला. 1 वर्ष पूर्ण होत आहे. आईनं जे संस्कार केले, आईनं जे ऋण केलं, त्या ऋणातून ऋणातीत होण्याचा या प्रयत्न खांडगे परिवाराने केला. आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्यासारख्या अज्ञानाच्या वाट्याला आला, हे माझं परमभाग्य. विठ्ठल विठ्ठल खरं त्याचं पाहायला गेलं तरी इथे आलेलं त्या प्रत्येकाला मरण आहे. ज्ञानोबराय सांगतात, उपजले ते नासिले ते पुनरपीतिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, मनवोनी जीव भ्याला, मनवोनी जीव भ्याला. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, मनवोनी जीव भ्याला, मनवोनी जीव भ्याला. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, मनवोनी जीव भ्याला, मनवोनी जीव भ्याला. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, मनवोनी जीव भ्याला, मनवोनी जीव भ्याला. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित. जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं, चालूच आहे की नाही? चालूच आहे की नाही? बरं अवकाळा थोडा आहे का? जन्माला येताना मरताना थोडा आहे? अहो जन्माला यायचं म्हटलं की आईच्या उदरामध्ये, आईच्या पोटामध्ये, तिथं काय असं नाही बसलेलं. मग तिथे वरती पाय खाली तोंड, गर्भी असता दिला दंड, गर्भी असता दिला दंड, गर्भी असता दिला दंड. वरती पाय खाली तोंड, गर्भी असता दिला दंड, गर्भी असता दिला दंड, गर्भी असता दिला दंड. पायवर आणि डोकं खाली. बरं असं नाही, नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासाचे दुःख गाढे
एवढं मोठं दुःख आहे. बरं गंमत अशी आहे त्याच्यात पण गर्भाते आवडी मातेचा डोहरा. त्याच्यात आईनं गरम खाल्लं बाळाला त्रास, तिखट खाल्लं बाळाला त्रास. बरं एवढं सगळं करून हे जन्माला आलं. जन्माला आल्यानंतर काही कमी त्रास आहे का? नाही नाही. त्याच्यात पण बघा ना, त्याच्यात पण एवढ्या वेदना. जन्माला आलं ते का बरं रडत तेही कळत नाही. फक्त जुनी आजी येते बाई हे पोटामुळे रडत असलं ती मान चुळी, त्याची मान दुखत असली की ही पोटाचं औषध देते. काय अवघड आहे. जेव्हा त्याला झोपायचं नसतं तेव्हा ही झुळीत घाली ती बरोबरून तोंडावर टाकीते. काय अवकळ आहे. म्हणजे ते काय काय करायचंय त्याला हे कळत नाही. बरं इकडून तिकडून थोडं मोठं झालं की वजन कमी आणि दप्तर वजन कमी दप्तर जास्त. आता निघाला पुन्हा शाळेत, बरोबर. तिथं पुन्हा टेन्शन. तिथून झालं थोडस मोठं, आता पुन्हा इकडं फिर तिकडं फिर. आता काही नोकरी लागेना. इकडून तिकडून साहेबाच्या पाया पडून नोकरी लागली तर आता छोकरी भेटेना. आता लग्न जमेना. इकडून तिकडून लग्न जमलं, इकडून तिकडून झालं लग्न पण आता दोघांचं जमेना. इकडून तिकडून झालं, लागलं जमायला. आता मुलं झाली, आता पुन्हा मुलांचं शिक्षण. मुलांचं शिक्षण झालं, आता पुन्हा पोरांचे झाले का बीए का पुन्हा सुरू. मला एक सांगा, माणसाच्या आयुष्याची मॅनेजमेंट कशी आहे? आजी बाबा एक सांगा, तुम्हाला असं वाटत असेल ना, नाही आता थोडस लहानपणी थोडस मोठं झालं का मग आपण काय होऊ, सुखी होऊ, नाही का? बरं थोडं मोठे झाले वाटत असेल ना, आता नोकरीला लागलं का मग काय मिळेल? काय मिळेल? सुख मिळेल, बरोबर. आता नोकरी मिळाली, लग्न झालं की काय मिळेल? सुख मिळेल, बरोबर. आता मुलं झालं की काय मिळेल? सुख. एक आजी मुलाचं लग्न झालं, तिला पोरं किती होते माहितीये का? 4 पोरं होती तिला, 4. पण अख्ख्या गावात कुणाला ऐकत नव्हती. सगळ्यांना सांगायची किती पोरं आहे मला? 4. अख्ख्या गल्लीत फिरायची, अख्ख्या गावात फिरायची. बाय म्हणायची नवल काय असू दे ना 4 पोरं. नाही 4 पोरं आहे मला. कोणाचंच ऐके ना. योगायोगाने त्या गावात माझं कीर्तन मलाही सांगायला आली. म्हटले माई मला पोरं किती आहे? 4. माझ्यासोबत म्हणजे ती मावशी आगावच होती आणि माझ्यासोबत एक मावशी नेली होती योगायोगाने, ती पण तिच्यापेक्षा जास्त आगाव होती. ती म्हटली का ग अख्ख्या गावात आणि अख्ख्या गल्लीत सांगत फिरते 4 पोरं. आणि मग काय नवल काय झालं? कशा काय तुला अहंकार कशाचा, अभिमान कशाचा 4 पोरांचा? ती म्हटली असं आहे, मला 4 पोरं आहे म्हणजे 4 पोरांचे लग्न झाले का मग 4 सुना येतील. 4 सुना आल्या काही, एक माझे पाय दाबील, एक माझे हात दाबील, एक माझं असलं तर बर का, एक माझं डोकं दाबील. ही माझ्यासोबतची आगाव मावशी म्हणे लय भरोशावर राहू नको, एक तुझा गळा सुद्धा दाबील. काय भरोसा ठेवतात आणि कशा. बघा ना तुम्ही, काही लोकांना जर अनुभव विचारला ना, ज्यांचं आयुष्याच्या शेवट 80-85 वय झालेलं आहे, त्या बाबांच्या जवळ बसा तुम्ही आणि त्या बाबांना म्हणा, बाबा 80-85 वयापर्यंत तुम्ही ओनली अँड ओनली फक्त आणि फक्त संसार केला, सांगा बरं काय अनुभव तुम्हाला मिळाला? ते बाबा काय म्हणतात माहितीये का? ते बाबा उत्तर देतात, पहिली गोष्ट काही खरं, काही पहा तुम्ही, पहिलं उत्तर काही खरं, जीवनाचं काही खरं नाही, पहिलं उत्तर. आणि दुसरं उत्तर असतं, ह्या जगात कोणी पहाटे भाऊ तुमचे कशी जादू येते पाहिजे मला. मी एकच वाक्य बोलते पण पुढचं याला जादू म्हणतात. पहिलं वाक्य आहे काय, इथे काही खरं नाही, आणि दुसरं वाक्य आहे इथे इथे आता कशी गप्प बसली, इथे कोणी कुणाचं नाही. हे 2 वाक्य आणि याचंच ट्रान्सलेशन महाराज किती गोड सांगते. कळ येईल अंत काळी प्राण प्रयाणाचे वेळी
येईल अंतकाळी प्राणप्रयाणाची वेळी निराली प्राणपोरे सकळ प्राणपोरे पोरे सकळ महाराज म्हणतात हे सगळं कळेल, पण कधी कळेल? कळू येईल अंतकाळी, अंतकाळी कळून येईल. पण तरी सुद्धा माणसं जाणून घेत नाही, जाणून आंधळ होण्याचा प्रयत्न करतात. चरपट पंजी स्तोत्रामध्ये आद्यगुरु शंकराचार्यांनी केलेलं गोड वर्णन आहे. अंगम गलितम पलितम मुंडम दशनवीनम जातम तुंडम वृद्धो याति घृत्वा दंडम तदपिन मुंचत्याशा पिंडम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. माणसाला समजत नाही. बालस्तावत क्रीडासक्त तरुणस्तावत तरुणी रक्त वृद्धस्तावत चिंतामग्न पारे ब्रह्मणी कोपिन लग्न भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. बालपण गेले नेनता तो कोपराणी त्याचं बालपण गेले नेनता तसे विषय व्यथा तपणी प्रवर्तली चोका हे मरे मागुता जन्म गेले मरे मागुता जन्म सगळ्याच कार्यक्रमाला चालशाल इकडे पण तिकडे पण तुन 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 तिकडे चालते. बालपण गेले नेनता तरुणपणी विषय व्यथा वृद्धपणी प्रवर्तनी चिंता, नाही का? या सगळ्या गोष्टी आहे. बालपण अज्ञानपणात गेलं, तरुणपण विषय सेवनामध्ये गेलं, वृद्धपणी म्हातारपणी चिंता. आता चिंता म्हणजे सोपी आहे का? आता चिंता आणि चिता या दोघांमधला फरक आहे का? एक जिवंत माणसाला जाळते आणि एक मेलेल्या माणसाला जाळते. लक्षात घ्या, फक्त एक टिंब बदला. चिता मेलेल्या माणसाला जाळते आणि त्याच्यावर टिंब ठेवा. चिंता जिवंत माणसाला जाळते. चिंता जिवंत माणसाला जाळते. मरे मागुता, नाही का? म्हातारपणी चिंता आहे. काही काही जन्माल्यापासून चिंतेत आहे, काही काही जन्माल्यापासून टेन्शन मध्ये. बघा ना तुम्ही, आता तुमच्या आमच्या जीवनामध्ये रामकृष्ण हरी मंत्र नाही, केशव नाही, माधव नाही, गोविंद नाही, गोपाळ नाही, ओम नमो भगवते वासुदेवा, काहीच मंत्र नाहीये. आपला सगळ्यांचा एकच मंत्र आहे. सांगू तुम्हाला, काय करू कसं करू कसं होतं कसं झालं, 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 काय करू कसं करू कसं होतं कसं झालं. पाठ झाला का? नाही झाला का? पाठच आहे ना तुमच्या. काय करू कसं करू कसं होतं कसं झालं, काय करू कसं करू कसं होतं कसं झालं, काय करू कसं करू कसं होतं कसं झालं. अहो एवढा मंत्र जपता जपता आयुष्य संपलं, पण मंत्र काय संपला नाही. आशा जन्म गेला सर्व सुखाची आशा जन्म गेला एक मुक्ती नाही केला एक मुक्ती नाही केला हिंडता दिशाचे न पावला हिंडता दिशाचे न माया विष्टीला जीव माया विष्टीला जीव माझे सोयीने नती गोरी माझे सोयीने नती गोरी माझे सोयीने नती गोरी माझे सोयीने नती गोरी. गोड प्रमाण दिलं. सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. सुख मिळेल म्हणता म्हणता, सुख मिळेल करता करता जन्म गेला बाबा, पण सुख काही मिळालं नाही. मग मला एक सांगा, सुखासाठी 8 तास प्रत्येकाचा आहे. कुणाला वाटतं दुःख मिळावं? कुणालाच नाही. मज लागी दुःख भावे ऐसे कुणी भावे ना जीवे. मला दुःख मिळावं हे कुणाला वाटत नाही. पण सोपं सांगू का, दुःख मिळावं असं कोणाला वाटत नाही आणि सुख जावं असंही कोणाला
वाटत नाही. सुखानं राहावं वाटतं, दुःखानं जावं वाटतं. पण लक्षात घ्या, सोप्या भाषेत सांगू का, आवडतीचा पाहुणा यावा वाटतो, न आवडतीचा पाहुणा जावं वाटतो. अजून सोपं सांगू का, आपलं तसं नाहीये. जो पाहुणा यावा वाटतो तो येत नाही, आणि जो जावा वाटतो तो जात नाही. आपल्या भाषेत ज्याचा कटाळा त्याचा वानूळ आहे की नाही. म्हणजे जे भेटावंच वाटत नाही, जे पाहुणं यावं वाटतं, ते 2-2, 4-4 वर्ष होतात तरी ते पाहुणं कधी लवकर फोन करून करून सुद्धा ते पाहुणं कधी येत नाही. आणि जे यावाच वाटत नाही ते रोज सकाळी नाश्त्याला जेहरी आहे की नाही. याला जीवन म्हणतात महाराज. सुखाची अपेक्षा प्रत्येकाला आहे, पण सुख मात्र मिळत नाही. इथे सुखी कोण आहे? जगी सर्व सुखी विचारी मना तुची शोधोनी. सुख मिळावं वाटतंय, बरोबर आहे, अपेक्षा सुखाची आहे, बरोबर आहे, पण सुख मात्र मिळत नाही, तो नाविलाज आहे. मग सुख का मिळत नाही? त्याचं कारण आहे सुखाची अपेक्षा आहे, हे बरोबर आहे. पण सुखासाठी जे साधन वापरलं ते साधन चुकीचं आहे. इथे दुःखी प्रत्येक जण आहे, सुखी कुणीच नाही. जो देखे सो दुखिया सुखिया जो देखे सो दुखिया सुखिया नहीं रे सो दुखिया दुखिया नहीं रे जो देखे सो दुखिया 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 राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया प्रजा दुखिया दुखिया सदा बयरा देखे तो दुखिया बाबा दुखिया दुखिया बाबा. जो पाहावा तो दुखी. कोण सुखी इथे? फक्त फरक एवढा आहे, तुम्हाला वाटतं आम्ही सुखी आणि आम्हाला वाटतं, सांगणाऱ्यांना वाटतं ऐकणारे सुखी आणि ऐकणाऱ्यांना वाटतं सांगणारे सुखी. पण इथे सुखी जो पाहावा तो कसा आहे म्हणे? दुखी आहे. प्रत्येकाला वाटतं माझ्यापेक्षा समोरचा सुखी आहे. पण एक सांगू का, इमानदारीनं सांगते तुम्हाला, तुमची पोरगी म्हणून सांगते, तुम्ही माझ्या आई बापाप्रमाणे आहात, मी तुमचं लेकरू आहे, मुलीप्रमाणे आहे की नाही? हा तर म्हणा, मी का साडी नेणार आहे? कमी कमी हो म्हणायला अडचण नाही ना तुम्हाला? हा आहे की नाही? हा म्हणून सांगते तुम्हाला, इथे सुखी कोणीच नाही. सुखाचं पांघरून जरी घेतलेलं असलं पण इथे सुखी कुणीच नाही. एक सांगू का, गरीबाला वाटतं श्रीमंत सुखी, श्रीमंताला वाटतं गरीब सुखी. जो प्रसिद्ध आहे त्याला वाटतं जो प्रसिद्ध नाही तो सुखी आहे, आणि जो प्रसिद्ध नाही त्याला वाटतं जो प्रसिद्ध आहे तो सुखी आहे. एक सांगू का, प्रसिद्धीत, पैशात, श्रीमंतीत जर खरंच सुख असतं ना बाबा, तर आतापर्यंत अब्जाधीश कोट्याधीश आत्महत्या करताना दिसले नसते. लक्षात घ्या, जर खरंच श्रीमंतीत सुख असतं तर हे कोटी रुपयाचे मालक आत्महत्या करताना दिसले नसते. लक्षात घ्या, सिद्धांत एक लक्षात येतो, श्रीमंती भरपूर आहे पण सुख नाही. प्रसिद्धीत जर सुख असतं तर एक उदाहरण सांगते तुम्हाला, भारतरत्न म्हणून ज्यांना गौरवण्यात आलं, ज्यांच्या गायनात साक्षात सरस्वती मातेची कृपा होती, त्या ज्यांचा आदराने आपण सर्वजण नाव घेतो, त्या लता दीदी मंगेशकर यांचं नाव माहित नाही. मला वाटतं इथं बसलेल्यांपैकी कुणीच नाही, सर्वांना माहिती आहे ना? हा, भारतरत्न म्हणून त्यांना गौरविण्यात आला. दादा, भारतरत्न हा पुरस्कार मिळाला, कुणालाही मिळत नाही, कुणालाही मिळत नाही भारतरत्न.
त्या लता दिदींची मुलाखत घेतली आणि त्या लता दिदींना विचारलं, दीदी पुन्हा जर तुम्हाला जन्म मिळालाच तर काय व्हायला आवडेल? कुणाला प्रश्न विचारला? लता दिदींना. तुम्हाला जर पुन्हा जन्म मिळालाच दीदी तर तुम्हाला काय व्हायला आवडेल? लता दिदींनी गोड उत्तर दिलं, मला लता मंगेशकर सोडून काहीही व्हायला आवडेल. हे लता दिदींचं वाक्य आहे. मला लता मंगेशकर सोडून काहीही व्हायला आवडेल. आम्हाला लता मंगेशकर व्हायला आवडतं, पण लता मंगेशकर म्हणतात मला लता मंगेशकर सोडून काहीही व्हायला आवडेल. तेव्हा आमच्या लक्षात येतं एवढी प्रसिद्धी असून सुद्धा सुख नाही. विठ्ठल विठ्ठल. बाहेरून वाटत जरी असेल हा सुखी तो सुखी तो सुखी तो सुखी, पण इथे प्रत्येक जण दुःखी आहे. फरक एवढाच आहे, दुःखाची प्रत्येकाची लेवल वेगवेगळी आहे. प्रत्येकाचं स्टेप बाय स्टेप लेवल प्रत्येकाची वेगळी आहे. प्रत्येकाचं दुःख वेगळं आहे. एक दुःख नाही, जे माझं दुःख ते तुमचं नाही, तुमचं दुःख ते माझं नाही. प्रत्येकाच्या जीवनातलं दुःख वेगवेगळं आहे. म्हणजे काय, महाराजांनी त्याच्यात सुद्धा एक वर्गवारी केली. कशी वर्गवारी? कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, कोई धन बिन रहत उदास, थोड़े थोड़े सब जन दुखी सुखी हरि के दास, थोड़े थोड़े सब जन दुखी सुखी हरि के दास. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, कोई धन बिन रहत उदास, थोड़े थोड़े सब जन दुखी सुखी हरि के दास, थोड़े थोड़े सब जन दुखी सुखी हरि के दास. हरि के दास, हरि के दास, हरि के प्रत्येकाच्या दुःखाची वर्गवारी वेगळी. कशी म्हणे, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहता उदास, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहता उदास, थोड़े थोड़े सब जग दुखी, सुखी राम के दास. दुःख प्रत्येकाच्या जीवनात आहे, पण प्रत्येकाच्या दुःखाची वर्गवारी वेगवेगळी. कशी म्हणे, कोई तन दुखी, कोणाचं दुःख कशाचं आहे? शरीराचं. म्हणजे कोणाचं पोट दुखत, कोणाचं डोकं दुखत, कोणाचा गुडघा दुखतो, कीर्तनाला बसला का बसवत नाही, कोणाचा कान दुखतो, कोणाचा दात ठणकतो. हाय की नाही दुःख? हाय की नाही दुःख? काहीला जेवणाच्या अगोदर गोळी, काहीला जेवणाच्या नंतर गोळी, काहीला पचत नाही म्हणून गोळी, काही जेवायला थांबतच नाही म्हणून गोळी, काहीला तब्येत सुधारायची गोळी आणि काहीला बारीक व्हायची गोळी, काहीला झोपायच्या अगोदर गोळी, झोपायच्या नंतर नाही हो, नंतर नसायला झोपेत कशी गोळी गेली, काहीला झोपेतून उठल्या बरोबर गोळी. त्याच्यात पण बहादर काहींचा असं आहे, काहींना झोप येत नाही म्हणून गोळी. त्याच्यात गंमत आहे पहा, गोळीत देणारा झोपी जातो आणि घेणारा टुळू टुळू पहा. किती नवल आहे, किती नवल आहे, किती नवल. कोण सुखी? गरीबाला वाटतं श्रीमंत सुखी, श्रीमंताला वाटतं गरीब सुखी. गरीबाला वाटतं श्रीमंत झाला की सुख मिळेल, श्रीमंताला वाटतं अरे एवढा मोठा व्याप आहे त्याच्यापेक्षा गरीब होतो तेव्हा सुखी होतो. आता इमानदारीने सांगा, आपल्याला लहानपणी काय वाटायचं? मोठं झाल्यावर काय काय वाटायचं आपल्याला? मोठं झाल्यावर आपण काय होऊ? बोला, तुम्हाला शेजाऱ्यांची शपथ आहे, पटापट बोला. आपल्याला काय वाटायचं लहानपणी? मोठं झालं की काय मिळेल? सुख मिळेल. आणि आता काय वाटतं? बोला बोला, आता काय म्हणतो आपण? खरं सुख कशात आहे? लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा
देवा साखरेचा रवा साखरेचा रवा लहानपण देवा देवा लहानपण देवा देवा मुंगे साखरेचा रवा मुंगे साखरेचा रवा लहानपण देवा देवा लहानपण देवा देवा बच्चे मन के सच्चे म्हणून आम्हाला काय कर तू लहान कर. आता सांगा आता लहान व्हायला आवडतं आणि लहानपणी बोला बोला लहानपणी मोठं व्हायला आवडत होतं आणि मोठेपणी मग सांगा लहानपणात सुख आहे का मोठेपणात सुख आहे? लहानपणात मग तेव्हा का बरं मोठं व्हायला आवडायचं? असंच आहे ना माणसाला माहित नाहीये पुढे काय आहे म्हणून माणसाला मोठं व्हायला आवडतं आणि मोठं झाल्यानंतर कळतं मोठेपणात काहीच नाहीये मग पुन्हा लहान व्हायला आवडतं. लक्षात घ्या याला हा जो प्रवास आहे याला जीवन म्हणतात. ना लहानपणी सुख आहे ना मोठेपणी सुख आहे. इथे पाहावं तर इथं जन्माल्यापासून मरेपर्यंत दुःख आहे. मग का हो इथे जर जन्माल्यापासून मरेपर्यंत दुःख आहे तर सुख कुठे आहे? एक सांगू इथे सुख थोडे थोडे सब जग दुखी इथे सुखी राम के दास. इथे सुख फक्त देवाच्या नामात. इथे सुख सुख रूपैसा दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो म्हणून धरोनी यारा हे विठ्ठलाचे पाय धरोनी यारा हे विठ्ठलाचे पाय धरोनी यारा हे विठ्ठलाचे पाय धरोनी यारा हे विठ्ठलाचे
सुख नाही आणि भगवंताशिवाय सुख प्राप्त होत नाही. म्हणून काय करा, धरोनी राहे विठ्ठलाचे पाय. म्हणून पुढे देवाला आपलंसं करा आणि तो जर आपलासा केला नाही तर त्याच्याशिवाय जीवाला सुखच प्राप्त होणार नाही. अभंगाचं पहिलं चरण. आपुला तो एक आपुला तो एक आपुला तुझे करून दिखावा. आपुला तो एक देव करून दिखावा. आपुला तो एक आपुला तो एक आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विना जीवा सुख नव्हे. त्या जीवाला देवाशिवाय सुख नाही. देवाशिवाय सोडवणारं कुणी नाही. म्हणून एक भगवान परमात्मा आपलाच असावा. काही जण म्हटले तुमचा देव करतो काय? आमच्यावरती जर संकट आलं तर तो धावून येईल का? आम्ही तर काही दुःखात असू तो सोडवायला येईल का? काय करतो तुमचा देव? एक गोष्ट लक्षात घ्या, देव काय करतो हे जर बघायचं असेल, देव प्रत्येक क्षणाला आपल्या सोबत असतो. फक्त देवाला पाहण्याची दृष्टी आपल्याकडे नाही आहे म्हणून कळत नाही देव काय करतो. देव काय करतो हे जर जाणून घ्यायचं असेल ना तर एक गोड उदाहरण सांगते मी तुम्हाला. काय झालं, सकाळी सकाळी मावशीनं सगळं काम आवरलं. 2 दिवस मावशीला मुक्कामाला जायचं होतं. ऐकू येतं ना आजी? नाहीतर आजी मांडवलत राहायची आणि मी आपल्या आजीला सांगत राहायचे. एकदा असंच झालं, एक 80-82 वयाचे बाबा समोर बसलेले होते. मी सगळं कीर्तन बाबाकडे पाहून केलं. बाबा सुंदर मांडोलीत होते. कीर्तन संपल्यानंतर सगळेजण पाया पडायला आले. ते म्हटले माई अप्रतिम कीर्तन झालं, फार सुंदर कीर्तन झालं. मी म्हटलं खरं सांगू का, श्रोत्याशिवाय वक्त्याचं कीर्तन चांगलं होणं शक्य नाही, नाही का? वक्ता तो वक्ता न हे श्रोते विण, नाही का? श्रोत्यांशिवाय वक्ता कसं म्हणता येईल? म्हणून ते बाबा समोर बसलेले होते ना माझ्या, ते बाबा फार सुंदर कीर्तन ऐकत होते, मान डोलत होते. त्यांच्याकडे पाहून मी कीर्तन केलं. मग ते विचारणारे म्हणे कोणते बाबा होते? म्हटलं समोर बसलेले बाबा होते. ते बघा ते बोट करून दाखवलं, ते बाबा होते ना, ते कीर्तन फार सुंदर ऐकत होते. म्हणून त्यांना सांगता सांगता मान डोलत होते आणि मला आनंद होत होता, म्हणून कीर्तन चांगलं झालं. ते म्हणे माई जे बाबा मान डोलत होते ना त्यांना ऐकूच येत नव्हतं.
ऐकूच येत नव्हतं. असं व्हायला नको म्हणून ऐका काय झालं. 2 दिवस मावशीला मुक्कामी जायचं होतं. आई 2 दिवस मुक्कामी जायचं होतं म्हणून मावशीला काय केलं, सकाळी सकाळी सगळ्या बॅगा पॅक केल्या, सगळं घरातलं काम आवरलं. 7:30 वाजता बरोबर मावशीचं सगळं काम आवरून झालं आणि तेवढ्यात दुधावाल्याने आवाज दिला, दूध दूध दूध. दुधावाला आला. मावशीनं दुधाचं पातेलं घेतलं, गेल्या दूध घेऊन घरामध्ये आल्या, किचन मध्ये आल्या, गॅस पेटवला, दुधाचं पातेलं त्या गॅसवरती ठेवलं आणि मग मावशीनं पुन्हा ज्या भरलेल्या बॅगा होत्या ना त्या बॅगा हळूहळू सगळ्या घराच्या बाहेर काढल्या, गाडीमध्ये ठेवल्या, सगळं सामान गाडीमध्ये ठेवलं. आता मावशीचं सगळं आवरलेलं होतं. आता मावशीनं काय केलं माहितीये का, दार लावलं, कुलूप लावली, चावी बॅगेत ठेवली, मावशी गाडीत बसल्या. काकांनी गाडी चालू केली. तेवढ्यात मावशीला आठवलं, काय तुमच्या पण ध्यानात आहे का हे काम, तुमच्याकडे तर नाही ना. काय काय आठवलं मावशीला, दुधाचं पातेलं कुठे आहे, गॅसवर आहे. हे कधी आठवलं मावशीला, गाडीत बसल्यावर. मावशीने सांगितलं थांबा, काकांनी गाडी थांबवली. मावशी गाडीतून खाली उतरली, पुन्हा कुलूप उघडली, दार उघडलं, मध्ये गेली, किचन मध्ये गेली, गॅसचं बटन बंद केलं, गॅसवरती असणारा पातेला बाजूला उचलून ठेवलं, त्याच्यावरती झाकण ठेवलं. आता मावशीनं पुन्हा दार लावलं, कुलूप लावली, चावी बॅगेत ठेवली. आता मात्र गाडीत बसली, गाडी निघाली. मावशी 2 दिवस मुक्कामाला गेली. तुमचा जर प्रश्न असेल माई त्या देवाला आपलंसं करून तो देव काय करतो, तर त्याचं उत्तर ऐका. गाडीत बसल्यानंतर सुद्धा जो आठवून देतो, बाई ग तू 2 दिवस मुक्कामाला चालली पण दुधाचं पातेलं ते गॅसवर आहे, हे आठवण जो करून देतो तो माझा जगदीश्वर देव असतो. तो कोण असतो, तो देव असतो, तो भगवान परमात्मा असतो. फक्त त्याला पाहण्याची दृष्टी आपल्याकडे नाहीये म्हणून आपल्याला कळत नाही की देव आम्हाला काय मदत करतो आणि किती मदत करतो. जेव्हा त्याला पाहण्याची दृष्टी निर्माण होते त्यावेळेला पावलोपावलीला हेच कळतं की पाऊल टाकताना सुद्धा हे योग्य आहे की हे अयोग्य आहे, हे ज्याची जाणीव करून देतो तो भगवान परमात्मा असतो. तो कोण असतो, देव असतो. मग असा जो देव आहे तो एकदा आपलासा केला की तू खूप बरा म्हणतात, तेने विना जीवा, त्याच्याशिवाय जीवाला सुख नाही. मग तो देव आपलासा करायचा कसा, एकदा त्याचं मोठ्या प्रेमाने भजन करायचं सर्वांनी एक साथ. विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. का सुख नाही देवाशिवाय, कारण महाराज आपण ज्यांच्यावरती अवलंबून आहोत ते ये रती माईके दुःखाची जणिती, नाही आधी अंती अवसान, जन्माला येणारे आणि मरणारे. महाराज म्हणतात
हे दुःखाला कारणीभूत आहे. बोया पेड़ बबूल का तो आम कहाँ से हो. लावलं बाबळीचं झाड आणि ती येडं 2 वर्षांनी पाहते आंबे. कशाला कशाला? बाबळीच्या झाडाला. येईल का? अरे बोया पेड़ बबूल का तो आम कहाँ से होय. तसं जिथे मुळातच बियाणं नाशवान आहे तिथे शाश्वत फळं कशी येतील? शाश्वत तो भगवान परमात्मा आहे. नाही ते एरवी मरण प्रत्येकाला आहे. काही जण म्हटले महाराज तुम्ही एवढं सांगतात, जर चांगल्या डॉक्टरांच्या सहवासात राहिलो, चांगल्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली, गायडन्स घेतला, तर नक्कीच आम्ही आमच्या मरणावर विजय मिळवू शकतो. पण लक्षात घ्या, एकाचं नाव सांगते, कधी जर वेळ भेटला तर गुगलला सर्च करा. त्याचं नाव आहे मायकल जॅक्सन. काय नाव आहे त्याचं? मायकल जॅक्सन. ज्यानं प्रयत्न केला होता मरण टाळण्यासाठी. 150 वर्ष जगायचं होतं त्याला. प्रसिद्धी, पैसा, कमी वयात सगळं मिळालं त्याला. आणि त्यानं विचार केला एवढा पैसा आपल्याकडे आहे, एवढी प्रसिद्धी आहे, म्हणजे मायकलच्या संदर्भाने जर विचार केला तर मायकल जॅक्सनच्या दृष्टीने संदर्भाने त्याच्या जीवनाच्या यशस्वीतेचा विचार केला तर मायकल जॅक्सन जशी टोपी घालायचा तशी टोपी फॅशन बनायची. तो जसा चालायचा ते चालणं फॅशन बनायचं. तो जसा राहायचा ते राहणं फॅशन बनायचं. सगळे लोक तो जगेल, तो वागेल, तो बोलेल तसं बोलणं म्हणजे फॅशन बनायची. असं त्याचं जीवन होतं. कोणाचं? त्या मायकल जॅक्सनचं. असा मायकल जॅक्सन त्याने ठरवलं एवढं सगळं आपल्याकडे आहे, पण एवढं सगळं असताना जर मरण आलं तर काय करायचं? तेवढ्यात त्याच्या कानावरती एक बातमी आली, आमकी व्यक्ती गेली. त्याने विचार केला आपल्यालाही मरण आलं तर काय? कशाने व्यक्ती गेली? म्हणे हृदयविकाराच्या झटक्यानं, आपल्या भाषेत अटॅक आला. त्याने विचार केला आपल्याला जर अटॅक आला तर मग अटॅक येऊ नये याच्यासाठी काय करायचं? आपल्याला अटॅक येऊन मरण येता कामा नये म्हणून त्यानं काय केलं? प्रतिबंध. जगात 1 नंबर असणारे हृदयरोग तज्ञ डॉक्टर मायकल जॅक्सनने बोलवले. जगात 1 नंबरचे बरं का. त्या डॉक्टरांना सांगितलं डॉक्टर माझं हृदय सकाळी चेक करायचं, दुपारी चेक करायचं, संध्याकाळी चेक करायचं. अटॅक येऊन मी मरता कामा नये. जगातले 1 नंबरचे डॉक्टर रोज त्याच्याजवळ राहायचे. सकाळी चेक करायचे, दुपारी चेक करायचे, बाबा संध्याकाळी चेक करायचे. कशासाठी? अटॅक येऊन मायकल जॅक्सन मरता कामा नये. बरं दुसरी बातमी कळाली काय? एकाची किडनी खराब झाली म्हणून तो गेला. त्यानं जगातले 1 नंबरचे किडनी तज्ञ डॉक्टर बोलवले. डॉक्टर माझी किडनी सकाळी चेक करायची, दुपारी चेक करायची, संध्याकाळी चेक करायची. किडनी खराब होऊन मी मरता कामा नये. तिसरी बातमी कळाली काय? एकाच्या मेंदूची शिर फुटली म्हणून तो गेला. त्यानं मेंदूरोग तज्ञ बोलावले. डॉक्टर माझा मेंदू सकाळी चेक करायचा, दुपारी चेक करायचा, संध्याकाळी चेक करायचा. मेंदूची शिर फुटून मी मरता कामा नये. असे एकूण शरीरावरचे 8 डॉक्टर जगातले 1 नंबरचे मायकल जॅक्सन सोबत घेऊन फिरत होता. हे 8 डॉक्टर या मायकल जॅक्सनला चेक करायचे. सकाळी चेक, दुपारी चेक, संध्याकाळी चेक. मायकल जॅक्सन एकच म्हणायचा 150 वर्षापर्यंत जगायचंय. जगातले 1 नंबरचे सगळ्या शरीराच्या बॉडी पार्ट्सचे 8 डॉक्टर सोबत घेऊन फिरत असणारा मायकल जॅक्सन वयाच्या 50व्या वर्षी स्टेजवरती गेला. आणि स्टेजवरती गेल्यानंतर त्याचा परफॉर्म सुरू झाला. जसा कार्यक्रम सुरू झाला तसा मायकल जॅक्सन धाडदिशी खाली पडला. 8 डॉक्टर मायकल जॅक्सनच्या सोबत होते. एकाही डॉक्टरला कळलं नाही मायकलला नेमकं झालं काय. 8 डॉक्टर जगातले 1 नंबरचे तज्ञ सोबत असताना, जवळ उभे असताना मायकल जॅक्सनच्या शरीरातून काय गेलं हे 8 डॉक्टरांना सुद्धा कळालं नाही. मग मला सांगा तिथं तुमचं आमचं काय? वैद्य वाचवी ती जीवा तरी का कोण जाती देवा, तरी का कोण जाती देवा, तरी का कोण जाती देवा. डॉक्टर जर जीवाला वाचवू शकत असते तर लोक डॉक्टर देवाच्या नाही डॉक्टरांच्या पाया पडले असते, डॉक्टरांना नवस केले असते. डॉक्टर आमचं पेशंट वाचवा, आम्ही तुम्हाला हे नाही नाही नाही. हो डॉक्टर प्रयत्न करू शकतात पण जगणं आणि मरणं हे डॉक्टरच्या हातात नाही. हे ठरलेलं आहे. तुमच्या आमच्या सगळ्यांचं जगणं, मरणं, वागणं सगळं ठरलेलं आहे. कधी माहितीये का? ज्या दिवशी आई आपण जन्माला आलो ना त्याच्यानंतर 5 जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ.
टपलेला आहे, त्याची वाट पाहे काळ. आणि जन्माला आल्यानंतर 5व्या दिवशी एक बाई येते. 5वीच्या दिवशी काय नाव आहे तिचं? काय नाव? सटवी. कशासाठी येते ती? शेतातला घास कापायला. कशाला येते ती? जे बाळ जन्माला आले नाही ना त्याच्या कपाळावरती नशीब लिहिते. कोण? सटवी. काय लिहिते ज्ञानोबराय सांगतात. काल लाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटोनी. ती येते नाही 5वीच्या दिवशी दिवा लावून ठेवतात बघा. लावतात ना दिवा? मी माझ्या आजीला विचारलं होतं, आजी हा दिवा का लावतात ग? माझी आजी म्हटली मला काही माहित नाही, पीछे से आया आगे ढकल दिया. मागून चालत आलं तसं पुढे चाललं. काही माहित नाही दिवा का लावतात. सगळ्यांनी कान उघडे ठेवून ऐका. दिवा का लावतात? 5वीच्या दिवशी तिची सटवी आहे ना, ती येते. जे बाळ जन्माला आलंय नाही त्या बाळाचं नशीब लिहिते त्या बाळाच्या कपाळावर. आणि अंधारात दिवा जर विजला, अंधारात तिच्याकडून जर चुकीमिकीचं लिहिलं गेलं तर पुन्हा जसं लिहिलंय तसं भोगावंच लागतं. मग तिच्याकडून आपल्या बाळाचं नशीब चुकीचं लिहिलं जाऊ नये याच्यासाठी दिवा लावावा लागतो. कळाला का? दिवा का लावा लागतो? कळाला ना? हा. मग आता ऐका, तिनं जे लिहिलंय 5वीच्या दिवशी जे कपाळावर लिहिलंय ते पुन्हा प्रयत्न करून सुद्धा पुसलं जात नाही. काल लाटीचे लिहिले तलाठीचे नाही. तलाठीचे प्रयत्नाच्या अंती मोडे, पण ललाटीचे कोणत्याही प्रयत्नाने न मोडे. म्हणून जे आपल्या जीवनात घडणार आहे हे सगळं लिहिलंय. 5वीच्या दिवशी आपला बायोडाटा तयार झालेला आहे. जन्मापासून तर मरेपर्यंतचा आपलं मरण कोणत्या ठिकाणी, कोणत्या वेळेला, कोणत्या निमित्ताने, कोणत्या कारणाने काय आहे हे सगळं, किती वाजून किती मिनिटांनी, हा सगळा बायोडाटा आपला तयार झालेला आहे. पण गंमत अशी आहे, तो बायोडाटा फुटत, तो कळत नाही. हा सगळा बायोडाटा आपला तयार झालेला आहे. आणि हा बायोडाटा जसं लिहिलंय तसं घडतं. मरण कुणालाही चुकत नाही. आया है सो जाएगा. वो राजा असेल, नाहीतर रंक असेल, नाहीतर फकीर असेल, जायचं मात्र प्रत्येकाला आहे. मग महाराज म्हणतात येरती माईक आहे दुःखाची जनिती. अरे ज्यांना जन्म आहे, ज्यांना मरण आहे, ते कुठे सुख देणार आहे? सुख देणार आहे कोण? एक भगवान परमात्मा. मग एक काम करा, त्या अविनाशी देवाला आपलंसं करा. अविनाश करी आपुलिया इसे लावी मना पिसे. गोविंदाचे पिसे म्हणजे मनाला वेड लावा. पांडुरंगे मन रंगले, 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 पांडुरंगे मन पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. गोविंदा गोविंदा पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन गोविंदाचे 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 गुणी वेदले पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन मनाला वेड लावा. कुणाचं? देवाचं. पांडुरंगी मन रंगले. हे मन गोविंदात गुणी वेधले वेधले ना, पांडुरंगी मन रंगले. त्या देवाच्या चरणी मन स्थिर करा. का देवाच्या चरणी स्थिर करा? त्याचं कारण आहे. तो देव कोण आहे? अनाथाचा नाथ आहे. श्री पंढरीशा पतित पावन, श्री पंढरीशा पतित पावन, श्री पंढरीशा कोण आहे तो भगवान?
भगवान परमात्मा त्याचा नाथ आहे. मग अशा देवाला आपलंस करा, ते नेहमी न जीवा सुख नव्हे. आणि मग मरण कधी येईल हे सांगता येत नाही, पण मरण सुद्धा असं असावं की ते मरणानं सुद्धा कीर्ती रूपाने आपण शिल्लक राहावं. देहाने जरी नाही राहिलं पण मरण सुद्धा असं यावं की त्या मरणाच्या अंती कीर्तीने शिल्लक राहावं. अभंगाचं शेवट. तुका म्हणे का मरणेची सरे, तुका म्हणे का मरणेची सरे, तुका म्हणे का
चोखोबाची गुरे राखतो आराम्याची खीर चाखतो चोखोबाची गुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वाली नामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा नाही आदि अंती अवसानी नाही आदि अंती अवसानी आदि अंती अवसानी माझी आदि अंती अवसानी माझी आदि अंती अवसानी अवसानी आश्रमातया कधी देशील आश्रमातया कधी देशील राम रघुनंदना राम रघुनंदना हो राम रघुनंदना राम रघुनंदना ये नाम ये नाम ये उत्तमची उरे कीर्ती मागे ये रती माईके दुःखाची जणिती नाही अदियंती अवसान। या ठिकाणी झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करण्याच्या अगोदर सेवेला गोड अशी साथ करणारी आमचे बालूमामा आहेत, वाल्मी भाऊ आहेत, आकाश दादा आहेत, अंकुश दादा आहेत। जोरदार टाळे होऊ द्या सर्वांसाठी। ज्यांनी गोड अशी शूटिंगचा सहयोग केला अशा आमचे विनोद दादा यांच्यासाठी जोरदार टाळे होऊ द्या। असं आहे नाही तर आपल्या केलेल्या कार्यक्रमाची शूटिंग डिलीट करायला बसली म्हणून शूटिंग मनापासून आभार। ज्यांनी गोड अशी ऑपरेटिंग केली त्यांचे मनापासून आभार।
इकडे आमचे फरताळे परिवारातील आमचे भाऊ, सगळ्यांचे मनापासून आभार. या ठिकाणी या परिवाराचं आपल्या संस्थेवरती, आपल्या बालगोपाळांवरती असणारं जिव्हाळा, असणारं प्रेम, असणारं स्नेह, भगवंताकडे विनंती आहे की भगवंता असंच नेहमी टिकून असावा. सर्वजण फार जिव्हाळ्याने सांभाळत आलेले आहेत आणि भविष्यातही सांभाळतील हा विश्वास आहे. खऱ्या अर्थाने जीवन जगत असताना काही गोष्टी आपल्या लक्षात येतात. या खांडगे परिवारामधून आज सत्यभामा आजी 1 वर्षांपूर्वी निघून गेल्या. कल्पना करा, आज आपण कुणाच्या तरी श्राद्धाला आलोय, आपल्या श्राद्धाला कुणीतरी येणार आहे. आज कुणाच्या तरी वर्ष श्राद्धानिमित्ताने आपण कीर्तन ऐकूया, आपलंही कुणीतरी ऐकणार आहे. आज मी कुणाच्या तरी श्राद्धाचं कीर्तन करते, माझंही कुणीतरी करणार आहे. इथे आया है सो जाएगा, नाही का? प्रत्येकाला मरण आहे. काय आहे जीवन? भरतजींचा आणि रामप्रभूंचा संवाद आहे जीवनाच्या संदर्भाने. रामप्रभू भरतजींना किती गोड सांगतात. जीवन काय आहे? 2 ओंडक्याचे होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक ते बी आहे बाळा मेळ माणसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. रामप्रभू भरतजींना सांगतात, भरत 2 ओंडक्याची होती सागरात भेट. ओंडके दुरून दुरून वाहत येतात आणि वाहत आलेले ओंडके माहिती ना तुम्हाला? हा, वाहत आलेले ओंडके समुद्रामध्ये एकत्र होतात. 2 ओंडक्याची होती सागरात भेट, समुद्रात भेट झाली. प्रवास सुरू झाला की एखादी लाट येते, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट. एखादी लाट येते की वाहत असणारे ओंडके, एवढी मोठी लाट असते की ते ओंडक्यांना दूर करते. रामप्रभू सांगतात, मग पुन्हा नाही भेट. क्षणिक ते बी आहे बाळा मेळ माणसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. भरतजींना सांगतात रामप्रभू पराधीन आहे. क्षणिक ते बी आहे बाळा, क्षणाचा खेळ आहे, क्षणाचा मेळ आहे. आता लांबून लांबून हे सगळे ओंडके आपण लांबूनच आलो की नाही? कोण कोणत्या गावचं, कोण कोणत्या गावचं. कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्यांची भेट होते. मग कार्यक्रम झाला की आपापल्या वाटेनं जाणार आहे. आता ही लाट साधी आहे, पण एक लाट एवढी मोठी असते, तिला मरणाची लाट म्हणतात काका, मरणाची लाट म्हणतात. आणि एकदा का ती लाट आली रे आली की ती कुणाला घेऊन जाईल हे सांगता येत नाही. आणि मग पुन्हा नाही भेट. त्या लाटीनं एकदा दूर केलं की पुन्हा भेट नाही. मग असा हा मेळ आहे माणसाचा, कधी लाट येईल आणि कधी या माणसांमधून घेऊन जाईल. कोण दिवशी यम येती चालून, कोण दिवशी प्राण जाती घेऊन, कोणी दिवशी स्मशानी जाऊन, कोणी दिवशी स्मशानी जाऊन एकटेच राहावे समयाची सादर भावे. समयासी सादर भावे. देव ठेविला कैसे राहावे, देव ठेविला कैसे राहावे. समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, सादर भावे. म्हणून एक लाट याही खांडगे परिवारामध्ये आले आणि ती सत्यभामा आईंना घेऊन गेली. आईनं दिलेल्या संस्कारातून ऋणातून ऋणातीत होण्याचा केलेला हा प्रयत्न, त्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग. बोलता बोलता चुकलं असेल माझ्या अज्ञानी बुद्धीचा दोष, बरोबर असेल ते गुरुवरांचा आशीर्वाद.